महत्वाचा आहे आणि लोकांना काय आवाहन कराल आपण? आज मतदानाचा दिवस आहे। मी जे काही सर्व बूथवर पाहतोय तर अत्यंत उत्साहात लोक स्वतःहून बाहेर निघलेले आहेत। ज्यांच्याकडून अपेक्षा आहे ते तर आलेच आहे, परंतु असे अनेक विद्यार्थी आहेत जे परगावून या ठिकाणी आले, ते मतदानामध्ये सहभाग घेत आहेत। मतदानाचं महत्त्व सर्व जनतेला माहिती आहे, त्यामुळं आजचा हा उत्साह आपल्याला पाहायला मिळतोय। महायुतीचं सरकार येण्यासाठी प्रत्येक जण आपला मतदान इथं नोंदवतोय आणि माझ्या विरोधात जे काही उभाटाचे उमेदवार आहेत त्यांची ही जी शेवटची धडपड आहे ती मला वाटतं 23 तारखेला संपणार आहे। म्हणून मतदारांना सुद्धा आव्हान राहणार आहे की आपण या आणि उत्साहात मतदान करा। आपल्या मतदानाचा टक्का ज्या दिवशी वाढेल त्या दिवशी इतर शक्ती तुमच्याकडं का वाकड्या नजरेने पाहणार सुद्धा नाही, म्हणून मतदान अवश्य करा। शहरात फार कमी उत्साह आहे हो, ग्रामीण भागात मात्र त्यापेक्षा जास्त डबल उत्साह दिसतो। काय प्रॉब्लेम? शहरामध्ये उत्साह जास्त आहे। तुम्ही आता पाहाल की आता 10च्या नंतर सर्व बूथवर तुम्हाला लाईनी लागलेल्या दिसतील आणि शहरातलं मतदान हे ठरलेलं असतं। करताना ते बरोबर येतात आणि आपलं मतदान करतात, त्यांना कुणाला आणायची गरज पडत नाही ना त्यांच्याकडे कुणी जायची सुद्धा आवश्यकता पडत नाही। रात्री तुमच्या गाडीवर हल्ला झाला, काय नेमकं काय, कोण हल्ला करणारे कोण होते, त्याच्या संदर्भात काय तक्रार केली? काय हल्ला करणारे विरोधी पक्षाचेच उमेदवार होते, त्यांचे सहकारी असतील, त्या संदर्भामध्ये चौकशी जरूर होईल। मी काल पोलीस स्टेशनला त्या संदर्भामध्ये आमच्या मुलांनी तक्रार दिलेली आहे आणि निवडणुकीच्या काळामध्ये असा प्रकार करणं हे योग्य नाही हे मी वारंवार सांगतोय। 15 वर्ष मी निवडणुकामध्ये ह्या ज्या निवडणुका जिंकलेल्या आहेत त्यामध्ये कधीही साधी एनसी ही ना विरोधी उमेदवाराची होती ना माझी होती। म्हणून पहिले झालेले निवडणुका आता गुंडशाहीच्या आधारावर निवडून येण्याची ज्यांना स्वप्न पडत होते त्यांना मला वाटतं जनता ह्या निवडणुकीमध्ये त्यांची जागा दाखवली। कुणाची गुंडशाही सुरू आहे? म्हणले शिवसेना आणि भाजपनं पैशाचा पाऊस पाडला। मग हे पैशाचा ज्या ठिकाणी पाऊस पडला त्या ठिकाणी हे काही भिजले का त्या पावसामध्ये? ज्यांच्याकडून पैसे घेतले त्या पैशामध्ये हे ऑलरेडी भिजलेले आहेत। म्हणून आता ही त्यांची शेवटची धडपड आहे। आता त्यांचा अंतकाळ ज्याला म्हणतो ते जवळ आलेला आहे, ते तुम्हाला 23 तारखेला दिसेल। तुम्ही गुंडगिरी कुणी गुंडगिरी तिथं? गुंडगिरी उभाटाचे जे काही उमेदवार आहेत त्यांनी ते गुंडगिरी केलेली आहे, बाहेरून आणले म्हणणं? बाहेरून आणलेले आहेत। नगर, पुणे आणि नाशिकचे काही गुंड या ठिकाणी आलेले आहेत। 2 ब्लॅक कलरच्या स्कॉर्पिओ, मी अनेक वेळा सांगतो की ब्लॅक कलरच्या स्कॉर्पिओ इथं फिरतात विदाऊट नेम प्लेटच्या, आणि अनेक ठिकाणी गाड्या अडून ते स्वतः चेक करतायत पोलिसाच्या म्हणजे पोलीस असल्यासारखं। हे लोकांना आवडलेलं नाही, म्हणून त्याचा आता बदला लोक ह्या मतदानाच्या माध्यमातून घेतील। खाली घेतले तर झूम केलेलं दिसेल ना राव। थँक्यू सर। आमच्या तर साईडला आहे बघा। दादा काय आता रात्री माझ्या मुलाची गाडी फोडल्यानंतर सुद्धा जवळपास तासभरानंतर काही अज्ञात इसम माझ्या त्या घराजवळ आले होते, ते वॉचमॅनला धमकी सुद्धा दिली। आताही सकाळी मला एकाचा मेसेज आलेला आहे, ब्लॅक स्कॉर्पिओ आहे, मला पण रॉंग पद्धतीने ओव्हरटेक केले त्यांनी। हा जवळपास 9:39 मला आलेला मेसेज आहे। या पद्धतीने जी काही दहशत या शहरामध्ये माजवण्याचा ते प्रयत्न करतायत, निश्चित त्यांना चोख उत्तर तर आम्ही देऊच, परंतु पोलिसांना सुद्धा विनंती राहील की असे जे बाहेरून आलेले गुंड आहेत ज्याच्यामुळे शहराचं वातावरण बिघडतंय, याकडं जातीने लक्ष दिलं पाहिजे। या शहरातला असलेला नागरिक आपल्याला ओळखता येतो, कुठे तो कुणाच्या तरी शेजारी राहत असतो, म्हणून त्याला ट्रेस करणं सोपं आहे। परंतु अज्ञात व्यक्ती जेव्हा एखाद्या ठिकाणी वावरतो त्यावेळेला पोलिसांनी तातडीने त्याला ताब्यात घेऊन त्याला ह्या मतदान होईपर्यंत त्याला अडवलं पाहिजे किंवा त्याला लॉकअपमध्ये टाकलं पाहिजे, पोलीस स्टेशनला बसवलं पाहिजे आणि त्याची योग्य ती चौकशी केली पाहिजे। कुठून आला, काय आला आणि कशासाठी आला? एखाद्याचा जर घातपात झाला किंवा एखाद्यावर जर हमला झाला तर त्याचा परिणाम या शहराला भोगावा लागणार। दंगल व्हावी असा काही लोकांचा जो हेतू आहे तो आम्हाला नकोय। या शहरामध्ये जे शांततेने मतदान चाललंय त्याच पद्धतीने झालं पाहिजे, म्हणून मतदाराला आवाहन करेन, आपण लवकर घराच्या बाहेर निघा, मतदान करा, उत्स्फूर्तपणे मतदान करा आणि अशा गुंडगिरीला मोडून काढा। हल्ला झाला, धमकी आली, वहिनीला सुद्धा ओव्हरटेक करायचा प्रयत्न केला गेला, याच्यामुळे काय परिणाम होतो मनावर खच्चीकरण? आणि तुम्ही सुरक्षेसाठी काय मागणी केली का स्पेशल? हे बघा, हा हल्ला जर झाला, सर्वसामान्य नागरिक असतो त्याला त्याची भीती निश्चित वाटते।
माझ्या मिसेसला सुद्धा ओव्हरटेक केलं, गाडीने ओव्हरटेक केलं गेलं. मुलगी आमची सगळे एकटे फिरतात हे सर्वजण. म्हणून आज मला वाटतं पोलीस कमिशनरने काही गार्ड्स, लेडीज गार्ड त्यांना दिलेले आहेत आणि कोणतीही घटना घडली तर त्यासाठी पोलीस आम्हाला वाटतं प्रोटेक्शन आता देतील आणि योग्य तो कारवाई ते करतील. ओके, थँक्यू. थँक्यू सर.